वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर फॅशन विथ सागरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण चाललो आहे आता जळगावला. तर आपली गाडी बुक केली होती, जवळजवळ आता 1.5 महिना व्हायला आला होता. तर आपली गाडी आता जळगाव शोरूमला आलेली आहे आणि आपण त्याची PDI करायला चाललेली आहे. तर आपण PDI चेक करू, गाडी पूर्ण कशी PDI करतात, काय करतात, तुम्हाला सगळं सांगून देतात. चला जर्नी स्टार्ट करूया आपण. गेलो आहे शोरूमला आणि तुम्हाला आता सांगतो मी की PDI कशी करावी लागते. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदा सगळ्या सांगणार आहे की PDI का गरजेची आहे आणि कसं करायचं PDI वगैरे मी तुम्हाला सांगतो. ही आहे आपली समोर गाडी, बघू शकता. तर सर्वात पहिले गाडी चेक करत असताना हे जे गॅप्स आहे, हे गॅप सगळे चेक करून घ्यायचे. हे जे गॅप असतात ना ते चेक करायचं. त्यानंतर हे जे असे पार्ट वगैरे असतात, तर ही असते, ही जी पॅकिंग असते, जर पार्ट कलर पेंट, हा जो पार्ट आहे हा जर पेंट झालेला असेल तर यावरती तुम्हाला असा कलर दिसेल. आणि जी शायनिंग आहे आणि जी कलरची स्मूथनेस आहे, ते कलर जर मारलेला असेल तर ती स्मूथनेस नसते. तर असं बघू शकता. ते असं आपण एक सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केल्या पाहिजे. सगळे पार्ट वगैरे व्यवस्थित चेक, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. थोडीशी गाडीवर डस्ट आहे, आपण अजून फायनल PDI करणार आहे. पण आता जस्ट आपण आलेलो होतो, तर मी तुम्हाला जस्ट नॉमिनल अशा छोट्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगतो आहे. तर हे जे सगळे बोनट वगैरे, हे जे ऑल पार्ट आहे, डोअर वगैरे, हे ज्या सगळ्या गोष्टी आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायच्या सर्वात पहिले. हे चेकिंग झाल्यानंतर टायर चेक करायचे. इथं जे टायरचे नंबर असतात, मॅन्युफॅक्चरिंग आणि बॅच नंबर, तर तो सगळ्यांचा सेम पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो. तर हे नंबर असतो, हा सगळा नंबर सेम पाहिजे. चारों टायर के नंबर सेम है, ये देख सकते हैं. ये यहाँ पे बैच नंबर है, तो ये देख लेना. हे जे बघून घ्यायचं हा नंबर की सगळ्यांचा सेम आहे की नाही, ही गोष्ट चेक करून घ्यायची. चारही टायरांचे नंबर एकसारखे पाहिजे, म्हणजे ती बॅच एकच असते आणि सेम टायर असतं. दुसरी गोष्ट, हे जे डोअर हँडल असतात हे सगळे व्यवस्थित चेक करून घ्यायचे. कुठं स्क्रॅचेस वगैरे आहे का, ह्या गोष्टी चेक करून घ्यायच्या. आता पुढं आपण इंजिन पाहू. आपण इंजिनकडे येऊ. तर इंजिनकडे आल्यानंतर हे जे असे मार्किंग केलेले असते, तर हे बघायची. ही जी मार्किंग आहे ही सेम पाहिजे. इथं बघा दिसते, ही जी मार्किंग आहे हे सेम लाईनमध्ये पाहिजे. तर समजायचं की आपल्या इंजिनचं काम झालेलं नाही आहे, हे कन्फर्म समजून जाते. हे काही मधल्या गोष्टी आहे, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. हे जे बोल्ट आहे एका लाईनीत आहे, या गोष्टी चेक करायच्या. हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. PDI करताना ह्या सगळ्या गोष्टी अशा बघायच्या. इथंही बघू शकता. हे चेक करायचं. त्यानंतर इथंसुद्धा चेक करून घ्यायचं काही ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे का नाही. इतर लगेच दिसून तुम्हाला कळून जाईल की इथं ॲक्सिडेंट झालेलं आहे का नाही. जर ॲक्सिडेंट झालेला असता तर हे जे मार्किंग केलेली हे सेम इथं तुम्हाला दिसणार. या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहे, ह्या गोष्टी चेक करायच्या. PDI म्हणजे तुम्ही गाडी घेताय, पैसे देताय, तर ह्या गोष्टी सगळ्या बघताना चेक करून घ्यायच्या. इथं सगळ्या गोष्टी बघायच्या. बघा 3 सिलेंडर इंजिन असून पण व्हायब्रेशन नाही आहे. हे बघा इंजिन
ऑपरेट झालेलं आहे. अशा प्रकारे ते चेक करा. हे सिलेंडर इंजिन असून पण व्हायब्रेशन एवढे नाही आहे गाडीमध्ये. अजून दुसरी गोष्ट, ज्यावेळेस इथं काही रस्टिंग वगैरे लागलेली आहे का, या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. इथं काही रस्टिंग वगैरे कुठं दिसते का किंवा काही इथं आहे प्रॉब्लेम, तर ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्यायच्या. दोघी टायरांच्या चारही टायर बघून इथं पण रस्टिंग कुठेच नाही आहे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. ह्या गोष्टी सर्व चेक करायच्या. इथं बघा, इथं कुठंच रस्टिंग वगैरे जर दिसत असेल तर रिचेक करायचं. इथं रस्टिंग कुठेच नाही आहे. तर आता जाऊ आपण गाडीच्या मध्ये. तर गाडीच्या मध्ये तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिले आल्यानंतर गाडीमध्ये हे चेक करा. इथं तुम्हाला ओडोमीटरमध्ये किती किलोमीटर दिसतं आहे. तर इथं आपल्या ओडोमीटरमध्ये 8 किलोमीटर गाडी फक्त चाललेली आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आता आपण इथं व्हॉइस कमांड वगैरे, हे मॉडेल आहे प्युअर प्लस एस CNG. तर आपण चेक करू की व्हॉइस कमांड वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित वर्क करत आहे की नाही. प्लीज ओपन द सनरूफ. झालं, सनरूफ ओपन झालं आपलं. प्लीज क्लोज द सनरूफ. प्लीज क्लोज द सनरूफ. बघा, झालं बंद सनरूफ आपलं. त्यानंतर आता आपण चारही स्पीकर वगैरे व्यवस्थित वर्क करत आहे की नाही या गोष्टी चेक करू. तर आता आपण चेक करू ऑडिओ जे आहे आपलं ते व्यवस्थित वर्क करते की नाही. हे बॅलेन्सर आहे. आपण राईट साईडला करू तर राईट साईडचे स्पीकर चालू राहतील. पुढं घेतलं तर पुढचेच चालू राहतील. आणि जर लेफ्ट साईडला घेतलं तर लेफ्टचे चालते. आणि जर मागं घेतलं तर फक्त मागचे स्पीकर चालतील. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि इक्विलायझर हिच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकतात. तर अशा प्रकारे आहे. आप तुम्ही या गोष्टी, हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर AC व्यवस्थित वर्क करते का नाही ह्या गोष्टी चेक करून घ्यायच्या. हीटर वगैरे आहे ह्या गोष्टी चेक करून घ्यायच्या. त्यानंतर जे मोड आहेत एअर मोड, तर ह्यासुद्धा गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर आता ही विंडो आहे, तर ह्या सगळ्या व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. खाली वर जात आहेत का नाही. चारही विंडो चेक करून घ्यायच्या की प्रॉपरली वर्क करत आहे की नाही. तर ह्या तर अशा प्रकारे जे काही फंक्शन वगैरे जे आहेत ते सगळ्या गोष्टी आपण चेक केलेल्या आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही PDIसुद्धा चेक करू शकता. आणि ज्या बाकीतल्या गाडीतल्या काही गोष्टी असतात CNG वगैरे, हे जे सिलेंडर किंवा गाडीतल्या ऑल ॲक्सेसरीज जे स्टेपनी वगैरे जे काही गोष्टी असतील त्या व्यवस्थितपणे चेक करायच्या. आणि जे काही मॅन्युअल वगैरे असतील त्यानुसार चेसिस नंबर आहे, चेसिस नंबरवरून चेक करायचा की ज्या टायमाला तुम्ही गाडी बुक केलेली होती तर त्या टायमाला जो चेसिस नंबर आलेला असतो बिलिंगमध्ये, तर तो चेसिस नंबरची गाडी आपल्याला देत आहे का, ह्या गोष्टी व्यवस्थितपणे चेक करायच्या. तर आपल्या गाडीमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थितपणे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहे. तर आता आपण भेटूया डिलेवरीच्या दिवशी. आपली गाडी डिलेवरी आपण करणार आहे.